नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चटपटीत असे रगडा पॅटीस। बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। रगडा पॅटीस बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी पांढरे वाटाणे भिजवून घेतलेले आहेत। हे वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते। रात्रभर जरी नाही भिजवले तरी कमीत कमी 4 ते 5 तास तरी भिजले पाहिजे ते वाटाणे। त्यानंतर रगडा बनवण्यासाठी या ठिकाणी 1 मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। 1 मोठा टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ। या ठिकाणी आता पॅटीस बनवण्यासाठी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। अर्धी वाटी पोहे, हे पोहे फक्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, भिजत घालण्याची गरज नाही, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मसाले पहा, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ। सुरुवातीला अगोदर रगडा बनवण्यासाठी हे भिजवलेले वाटाणे आहेत ते एका कुकर मध्ये काढायचे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, पाव चमचा हळद टाकायची आणि झाकण लावून कुकरला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर पॅटीस बनवण्यासाठी उकडलेले बटाटे घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, स्वच्छ धुवून घेतलेले पोहे, हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि चाट मसाला टाकल्यामुळे काय होतं तर पॅटीसला थोडासा चटपटीतपणा येतो, त्यामुळे चव सुद्धा खूप छान लागते। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चमच्याने जर जमत नसेल तर हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, कारण पॅटीस एकसारखे बनले पाहिजेत यासाठी। पोह्यामुळे काय होतं तर पॅटीस एकदम कुरकुरीत होतात, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट मऊ असे होतात। हे अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। उकडलेला बटाटा, पोहे आणि सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि त्यामुळे काय होतं तर पॅटीस सुद्धा एकसारखे छान तयार होतात। आता हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता याचे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत। पॅटीस असे थोडेसे मोठ्या आकाराचे असतात, एकदम चपटे नसतात किंवा एकदम गोलाकार सुद्धा नसतात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅटीस करून घ्यायचे आहेत। जास्त एकदम पातळही नाही किंवा एकदम जाडही नाही, मध्यम अशा आकाराचे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आता उरलेले पॅटीस सुद्धा अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत। सर्व पॅटीस आता बनवून घेतलेले आहेत। आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, फक्त शॅलो फ्राय केल्यामुळे जास्त कुरकुरीत राहतात। या ठिकाणी पॅटीस फ्राय करण्यासाठी एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। शॅलो फ्राय करत असताना जास्ती तेल लागत नाही। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हे पॅटीस ठेवायचे। सर्व पॅटीस एका वेळेलाच बसतील असे व्यवस्थित ठेवायचे, म्हणजे एकसारखे भाजले जातात। अशा प्रकारे सर्व पॅटीस पॅन मध्ये ठेवायचे आणि एका बाजूने 4 ते 5 मिनिट असेच भाजू द्यायचे आहेत। अजिबात हलवायचे नाही, ते व्यवस्थित एका बाजूने सेट झाले पाहिजेत। 5 मिनिटांनंतरच ते पलटी करायचे आहेत। तोपर्यंत व्यवस्थित एकसारखे मध्यम ते मंद आचेवरती हे भाजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटांनंतर पलटी करून पाहायचं आहे। पहा, मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे। सर्व पॅटीस पलटी करून घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजले जातात। वरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम मऊ असे हे पॅटीस भाजले जातात। थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा छान भाजले जातात। 4 ते 5 मिनिट अजिबात हलवायचे नाही, 4 ते 5 मिनिटांनंतरच काढून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखे भाजले जातात। आता रगडा बनवण्यासाठी या ठिकाणी पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं।
तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा। कांदा छान परतून घ्यायचा आहे। एकदम पण तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत नाही परतायचा, फक्त मऊ होऊ द्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा। थोडासा कांदा मऊ झाला की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले टोमॅटो टाकायचं। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये उरलेले मसाले टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर। या ठिकाणी तुम्हाला मिरची पावडर जर नको असेल तर त्याऐवजी पाव चमचा हळद टाकली तरी सुद्धा चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हळद किंवा मिरची पावडर टाकू शकता। हे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जो शिजवून घेतलेला वाटाणा आहे तो टाकायचा। वाटाणा थोडासा तुम्ही मॅश करून घेतला तरी सुद्धा चालेल। वाटाणा छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची, 4-5 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची आहे। छान उकळी आलेली आहे, रगडा सुद्धा तयार आहे। आता प्लेट तयार करायची आहे। या ठिकाणी पुदिन्याची हिरवी चटणी घेतलेली आहे, आंबट गोड चिंचेची चटणी, बारीक चिरलेला कांदा, शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता या ठिकाणी सुरुवातीला प्लेटमध्ये खाली रगडा घ्यायचा आहे, थोडासा रगडा टाकायचा, त्यावरती पॅटीस ठेवायचं। पॅटीस सुद्धा एकदम कुरकुरीत झालेला आहे। पॅटीस वरती पुन्हा थोडासा रगडा टाकायचा, जास्तीही नाही टाकायचा, थोडासा टाकायचा। त्यानंतर त्यावरती पुदिन्याची हिरवी चटणी टाकायची, त्यानंतर चिंचेची आंबट गोड चटणी। पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी असल्याशिवाय कोणत्याही चाटला चव लागत नाही। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, त्यानंतर भरपूर सारी बारीक शेव टाकायची। चाटचा प्रकार म्हटल्यानंतर बारीक शेव ही असलीच पाहिजे। तयार आहे चटपटीत असं रगडा पॅटीस। रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा चटपटीत चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।